नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल जय वाघमारे ब्लॉग्समध्ये. तर गाईज आज मी खूप खुश आहे कारण की आज माझ्या पप्पांना उपसरपंच पद भेटणार आहे, म्हणजेच माझे पप्पा उपसरपंच होणार आहे. तर मी गाईज आज खूप खुश आहे. इथे आम्ही रांगोळी काढलेल्या आहेत, बघा इथे काढली आहे गाईज. इथं मोठी रांगोळी पण काढलेली आहे, बघू शकतात. इथे अभिनंदन लिहिलेलं आहे, मोराची रांगोळी काढलेली आहे, इथे बॉर्डर पण मारली आहे. तर काही आता आपण वरती आलेलो आहे. इथे बघू शकतात पाहुणे त्यांना टेबल टाकल्यात जेवायला. इथे जेवण बनवत आहेत. चला तुम्हाला दाखवतो जेवण. इथे दादा आहे, आई आहे, बघू शकतात, आप्पा आहेत. इथे जेवण बनवणारे सर्व लोक आहेत. इथे तांबडा वगैरे टाकलेला आहे. तिथे पुरा लागत आहे तिथे आणि पुरा चालत आहे. आता दुसरं जेवण तर झालं आहे. तिथे भजी पण झाली आहे, पोळ्या बिल्या आता पुऱ्या करतायत. गाईज आता सगळे जेवायला बसलेली आहेत. गाईज आता सगळे पाहुणे आलेले आहेत, गावातले पाहुणे. आता अरुण शेठ भगत साहेब आलेले आहेत. आम्ही आमच्या परिवाराशी त्यांचा स्वागत करतो आणि देवत गावाचे सरपंच श्री विनोद वामन शेठ वाघमारे आलेले आहेत. तिथे बघू शकता. आता श्री अरुण शेठ भगत साहेब आता जेवायला बसू शकतो. त्यांच्यासोबत ही पण जेवायला बसलेली आहे. गाईज आता आम्ही चाललेलो आहोत ग्रामपंचायत. बघू शकतो सर्व चाललेले आहेत ग्रामपंचायतमध्ये. तर आता मी रेडी झालेलो आहे, तर चला गाईज आता आपण ग्रामपंचायतच्या आतमध्ये बघू शकतो. फुलगुच्छ वगैरे आणलेली आहेत. इथे मीटिंग चालू आहे. पदाच्या निवडणुकीमध्ये माननीय सरपंच विनोद वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये दिनेश वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली. मी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो की आपल्या या ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त निधी कसा मिळेल आमच्याकडून किंवा ग्रामपंचायतीकडून, त्या सर्व जास्तीत जास्त कामं, विकासाची कामं आपल्या या ग्रामपंचायतीमध्ये करून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला सरपंच साथ देतीलच, पण तर सर्व सदस्य उपस्थित या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले आमचे जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, गावातील सर्व सदस्य अविनाश गायकवाड आणि सर्व उपस्थित माझी आता आपण ग्रामपंचायतच्या इथे आलेलो आहे. सेक्रेशनची ओपनिंग केली आहे. किती पब्लिक आले
मुख्य समाजकारण असतं. कारण की गावाचा विकास, रस्ते याच्यावर आम्ही जास्त भर दिलेला आहे आणि त्याची प्रवृत्ती तुम्हाला दिसते. म्हणा संध्याकाळी स्ट्रीट लाईट म्हणा, रोड रस्ते आम्ही व्यवस्थित करतो. त्याच्यामुळे आमचा विकास सगळं जास्त ध्यान असेल. उपसरपंच आहेच, पण जास्त विकास कामाकडे लक्ष असतं. आज उपसरपंच झालेला आहात, विकास कामांकडे आपलं लक्ष आहे, परंतु आज उपसरपंच झाल्या कारणामुळे आज या ठिकाणी माझा देवतगाव याचा अनावरण करण्यात आलेलं आहे अरुण शेठ भगत यांच्या हस्ते. नक्की काय भावना व्यक्त करा? आमचा एक उद्देश होता, कारण की विकास काम करायचं तर एक आमचे आधारस्तंभ अरुण शेठ भगत यांना आम्ही बोलवलं होतं. कारण की जेव्हा उपसरपंच बसेल त्या दिवशी अनावरण करायचं हे निश्चय केलं होतं. त्याच्यामुळे आज प्रोग्राम निश्चित ठरला. आज आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी सर्व आपल्यावरती प्रेम करणारे या ठिकाणी सर्व चाहते या ठिकाणी आलेले आहेत. या संदर्भात काय सांगा? विषय असा की आपण सर्वांशी मनमिलावत असतो. त्याच्यामुळे अख्ख्या गावाचं प्रेम, नातेवाईकांचं सर्वांचं प्रेम असेल, त्याच्यामध्ये काही शंका नाही. या उद्देशाने सर्व आलेले आहेत. फॅन फॉलोईंग ब्रो, किती फॅन्स आहेत बघा. म्हणजे फॅन्स असं नाही, मजाक करत होतो, काहीच नाही. तर आता मी भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. गाईज आता इथे विचुंब्याचे सरपंच आलेले आहेत आणि विचुंब्याचे उपसरपंच पप्पांना अभिनंदन करायला आलेले आहेत आणि सदस्य आलेले आहेत, बघू शकतात. हाय करा.